रात्रीच्या जेवणासाठी आज आपण बनवणार आहोत साधी नाही तर झणझणीत अशी ही डाळ खिचडी। या वाटीने 3 वाटे तांदूळ घेतले, 1 वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ। हे स्वच्छ धुवून 15 मिनिटं भिजून ठेवलेले आहे। चला मग करूया। कुकर गरम झालेला आहे, याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं। चला आता फोडणी करून घेऊ। तेलामध्ये मोहरी, जिरं, हिरवी मिरची, कांदा, बारीक चिरून घेतलेला कांदा, त्याच्यामध्ये कढीपत्ता, हे आता परतून घ्यायचं आहे। मिरची कांदा उभे चिरून घेतलेले आहे, हे परतून घ्यायचं आहे थोडंसं मऊ होईपर्यंत। नंतर टोमॅटो टाकून घ्यायचं, लसूण ठेचून घेतलेला आहे बारीक, हे पण परतून घ्यायचं आहे। टोमॅटो टाकायच्या आधी हळद, मीठ टाकून घेऊ, हे परतून घ्यायचं। टोमॅटो टाकून घेऊ, हे परतून घ्यायचे आणि याच्यावरती मऊ पडेपर्यंत झाकून ठेवते। टोमॅटो बघू, चटणी टाकत आहे, अर्धा चमच धण्याची पावडर, हे परतून घेत आहे। थोडासा गरम मसाला, हे पण परतून घ्यायचा। आपण डाळ तांदूळ धुवून घेतलेले ते पण 2 मिनिटं परतून घ्यायचे आहेत। हे परतून झालं की याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊ। गरम पाणी ठेवलेलं आहे, गरम पाणी टाकून घेत आहे। परतून घेतलं, आता आपण 3-4 शिट्ट्या करून घेऊ। झाकण लावून 3-4 शिट्ट्या करून घेऊ। खिचडी तयार झालेली आहे। आता आपण याच्यामध्ये थोडंसं मऊ होण्यासाठी पाणी टाकू। थोडंसं गरम पाणी टाकून घेऊ। 5 मिनिटं होऊ देऊ। तुपाचा तडका देऊ। 2 चम्मच तूप घेतलेला आहे, तुम्ही तेलाचा पण तडका करू शकता। याच्यामध्ये मोहरी, लसूण ठेचून घेतलेला, गॅस बंद केला आणि लाल मिरची, खिचडीमध्ये तडका टाकून घेऊ। झणझणीत डाळ खिचडी तयार आहे। तुम्ही पण करून बघा, कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा।